नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भाजी. तर चला रेसिपीकडे वळूया. आता इथे मी 2 कारली घेतलेली आहेत आणि या कारल्यांचा वरचा भाग मी पील करून घेणार आहे, कारण की हे सगळ्यात जास्त कडू असतात म्हणून. आता पील करून झाल्यानंतर कारल्याला आपण पुढची साईड आणि बॅक साईड त्याची कट करून घेतो आणि त्याला असं मधून कट करून घेणार आहोत. आता आपण कारल्याचा असा मधला भाग काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी बाकीचेही कारली करून घेणार आहे. एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते, सोबतच हळद टाकते आणि त्यात आता मी कारली सोडणार आहे. कारली बुडतील इतपत पाणी घ्यायचं आणि याला अर्धा तास मी असंच ठेवणार आहे. आता इथे मी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. इथे मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतला आहे लालसर कापून, कांदा घेतला असा बारीक कापून आणि लसूण. मिक्सिंग जारमध्ये मी पहिले भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. ते आपला शेंगदाण्याचा कूट रेडी आहे. त्याच मिक्सिंग जारमध्ये मी टोमॅटो घालून घेते, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता याला मी पाणी न घालता वाटून घेणार आहे. इथे आपली टोमॅटो प्युरी पण रेडी आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये कारली आपण सोडून घेणार आहोत. कारली चांगली फ्राय करून घ्यायची आहे. कारली फ्राय केल्याने त्याचा कडवटपणा अजून निघून जातो आणि चवीला पण छान लागतं. कारली आता आपली चांगली फ्राय झालेली आहे. आपण याला आता साईडला काढून घेऊया. त्याच तेलात मी जिरं टाकते, कांदा, मीठ टाकून घेते. इथे आपला कांदा चांगला सॉफ्ट झाला, मी टोमॅटोची प्युरी टाकून घेते. इथे आपण टोमॅटो चांगला शिजवून देणार आहोत आणि मगच त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. टोमॅटोचा पूर्ण इथे कच्चेपणा निघून जायला पाहिजे. आता तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोने चांगलं तेल सोडलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा चांगला मिक्स झालेला आहे, दाणेदार घेतलं. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. याच्यात मी कांदा लसूण मसाला टाकते. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकला, धना पावडर, घरगुती मसाला आहे, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर. यात मी थोडंसं पाणी ॲड करून घेते. आता मी यामध्ये आपली कारली सोडून घेते. शेवटी शेंगदाण्याचा कूट. आता मी पाणी टाकते. वरतून मी थोडी कसुरी मेथी टाकून घेते, थोडंसं वरतून मीठ टाकून घेते. इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर टाकून घेते. इथे आपली भाजी आता रेडी टू सर्व आहे. तर चला आपण सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.